शेतीमुळे भारताला सोनं की चिडिया म्हणत नव्हते, तर घरोघरी स्टार्टअपमुळे भारत सोने की चिडिया म्हणायचे, असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी चांगला समाचार घेतलाय। मंगल प्रभात लोढा यांनी शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य खाऊ नये, त्यांनी अंबानीच्या कंपनीत तयार झालेलं सिमेंट आणि नटबोल्ट खावेत। लोढा यांनी समस्त शेतकऱ्यांचा अपमान केलाय। यावेळी त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेऊन शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय। मंगल प्रभात लोढांच्या वक्तव्याचा करावा तितका निषेध कमी आहे। हा देश पूर्वी कृषीप्रधान होता, आजही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान राहील। मंगल प्रभात लोढाजी, तुमचं हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान करणार आहे। तुम्ही हे वक्तव्य मागे घेतलं पाहिजे आणि तमाम देशातल्या शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे। हा देश स्टार्टअपच्या भरोशावर नाही, हा देश शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठा झालेला लक्षात ठेवा। अजून अंबानी अदानीच्या कारखान्यामध्ये ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कापूस पिकवण्याचं तंत्रज्ञान जन्माला आलेलं नाही आहे। त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या वावरातच यावं लागेल आणि एवढा तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल तिटकारा वाटतो तर मंगल प्रभात लोढांनी उद्यापासनं आपल्या ताटामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न न घेता कारखान्यामधून तयार झालेले नटबोल्ट खावेत, सिमेंट खावं, कारखान्यामध्ये जे जे तयार होतं धातू खावेत। शेतकऱ्याचं अन्न त्यांनी खाऊ नये। तात्काळ शेतकऱ्याची माफी मागा, अन्यथा मलबार हिलला येऊन तुमच्या घरासमोर आम्ही शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू। जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन सिटी स्कॅन विभाग मधील 16 दिवसांपासून बंद असल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। सिटी स्कॅनची गरज असलेल्या रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पाठवण्यात येते, त्यामुळे उपचार प्रक्रियेला विलंब होतोय, अशा तक्रारी आता समोर आल्यात। 24 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे इरविन रुग्णालयातील अपघात कक्ष, एक्स-रे आणि सिटी स्कॅन विभागात पाणी शिरलं होतं, त्यामुळे सिटी स्कॅन मशीनमध्ये बिघाड झाला। दुरुस्तीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। पीपीपी तत्वावर सुरू असलेली ही सेवा बंद असल्यानं रुग्णांना पर्यायी सुविधा मिळावी अशी मागणी होते। आरोग्य प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन सिटी स्कॅन सेवा पूर्ववत करावी अशी अपेक्षा रुग्ण आणि नातेवाईकांकडून व्यक्त केली जाते। इरविनला ॲडमिट होतो, इथं सिटी स्कॅनसाठी आलो होतो सुपरला। सिटी स्कॅन करून या म्हणून मी पायदळ आलो। अटेंडंटने तिथं सही केली होती, त्यांनी रिपोर्ट वगैरे सगळे दिले, सिटी स्कॅन करून या म्हणून। ते झाल्यावर ते म्हणजे आपलं हे वाटलं आहे म्हणते, त्याच्या गोळ्या घेऊन म्हणते 2-3 दिवसांनी या म्हणते। तिथे सिटी स्कॅनची मशीन बंद आहे ना, माहीत नाही केव्हापासून बंद आहे। केव्हा सांगितलं सिटी स्कॅन करण्यासाठी? मी 7 तारखेपासून येऊन आलो या दवाखान्यात। पायदळ स्वतः आहे, मला त्यांनी सुट्टी घ्यायला सांगितली होती। मी माझ्यावाल्या याच्या बेसिकवर थांबलो, विनोद ज्ञानेश्वरराव जवळेला 6 नंबरमध्ये। खालापूर तालुक्यातील माडप ठाकूरवाडी इथं सततच्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरडी कोसळून डोंगराला भेगा पडल्यानं ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आले। या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी तात्पुरत्या निवारा केंद्रात जाऊन स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला, तसंच महसूल आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दिल्या। नागरिकांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली। 2 दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाचं प्रचंड प्रमाण वाढल्यामुळे या ठिकाणी माझ्या खालापूर तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेतकऱ्यांचंही नुकसान झालेले, काही घरांमध्ये पुराचं पाणी घुसल्यामुळे त्या ठिकाणी त्या कुटुंबाची सुद्धा आर्थिक हानी झालेली, अशी अनेक प्रकार त्या ठिकाणी घडत असताना त्या ठिकाणी खालापूर तालुक्यातील माडप ठाकूरवाडी, मोठा ठाकूरवाडी या ठिकाणी सुद्धा दरड या ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत। त्यामुळे तिथल्या स्थानिकांना सर्वात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना त्यावेळेस तहसीलदार असतील, प्रशासनाच्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे आम्ही येऊन तात्काळ या सगळ्या आदिवासी बांधवांना या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेले होते। त्यांच्या ज्या ठिकाणी रस्त्याची सुद्धा अवस्था अतिशय पुराच्या पाण्याने वाहून गेलेले आहेत, ते सुद्धा नव्याने बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे। या ठिकाणी आदिवासी बांधवांना आदिवासी विकास प्रकल्पातून आणि आम्ही सगळेच प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी शासन प्रशासन एकत्रितपणे येऊन या सगळ्या आदिवासी बांधवांना तात्काळ मदतीचा हात या ठिकाणी देण्यात आलेला आहे।
आणि हे आपलं शासनाचं कर्तव्यच आहे की ज्या ज्या ठिकाणी अशी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांना सहकार्याची भूमिका आपण त्या ठिकाणी दाखवलेली आहे. कलेक्टर साहेबांची सुद्धा माझी चर्चा झालेली आहे. या मोठ्या ठाकूरवाडी संदर्भात लवकरच पाहणी दौरा करून या संदर्भात योग्य तो निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल आणि ज्या काही आता अडीअडचणीत आता उपस्थित झालेल्या आहेत याच्यावर सुद्धा उपाययोजना करण्याचं काम सुरू आहे. लवकरच या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल. नाही, आता कामं सुरू झालेली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना त्या ठिकाणी अडचण तयार होत होती. फॉरेस्टच्या काही अडचणी होत्या. ठेकेदारांना काम सुरू करत असताना फॉरेस्टच्या काही परमिशन नसल्यामुळे फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणचं काम अडवण्यात आलेलं होतं. परंतु आता यासुद्धा काही ठिकाणी 3-2चे दावे करा असा प्रस्ताव त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. त्या ठिकाणी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांसुद्धा तशा सूचना केलेल्या होत्या की हा एक ऐतिहासिक रस्ता आहे हा माडप ठाकूरवाडीचा आणि हा झालाच पाहिजे. या संदर्भात आपण निधीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु आता पूरजन्य परिस्थिती असल्यामुळे सध्या काम या ठिकाणी थांबलेलं आहे. परंतु आता लवकरच पाऊस कमी झाला की हे कामसुद्धा नव्याने या ठिकाणी पूर्ण केलं जाईल आणि कायमस्वरूपी या मोठ्या ठाकूरवाडीचा जाण्याचा रस्ता जो आहे तो सुरू राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण देत ही भेट केवळ योगायोगानं झाल्याचं सांगितलंय. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विनाकारण वक्तव्य टाळावीत असं आवाहन त्यांनी केलंय. विधान भवनात सीमावादासंदर्भातील समितीच्या बैठकीनंतर शरद पवार काही वेळ एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये गेले होते. प्रोटोकॉलनुसार उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. या भेटीचा राजकीय अर्थ काढणं चुकीचं असल्याचं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय. तसंच शरद पवार गट एनडीए मध्ये जाणार असल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत पक्षातील आमदार आणि खासदार शरद पवारांसोबत एकनिष्ठ असल्याचा दावा त्यांनी केलाय. आगामी काळात महाविकास आघाडीतील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलंय. सीमावादाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जी कमिटी होती, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री होते, त्या बैठकीला पवारसाहेब उपस्थित होते. मग संजय राऊतांनी त्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल आक्षेप घ्यायला पाहिजे नव्हते. पण तिथून ते निघाल्यानंतर जिथे त्यांच्या चालण्याच्या ह्याच्यामुळे आम्ही जवळच जी गाडी होती वाहन त्यांचं होतं तिथल्या जवळच कुठली कॅबिन भेटली तर एकनाथ शिंदेची होती. तिथे एकनाथ शिंदे त्यावेळेला नव्हते. मग एकनाथ शिंदे नव्हते त्यावेळेला सर्व आमदार खासदारांना ते बोलले मी भेटतोय म्हणून. मग तिथं ते भेटले. आता भेटल्या याचा अर्थ त्यांना ज्यावेळेला एकनाथ शिंदेंना कळलं कॅबिनेट चालू असताना की पवारसाहेब येऊन त्यांच्या दालनात होते, प्रोटोकॉल म्हणून ते आले आणि एका दालनामध्ये माझ्या आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला, सत्कार केला आणि लगेच निघून गेले. आता त्यांच्याकडे जाऊन बसलो आणि मुद्दाम मग त्यांच्याच कॅबिनमध्ये बसलो तर मी नाराजगी समजू शकतो. पण पवार साहेबांचे आणि संजय राऊतांचे इतक्या वर्षापासूनचे संबंध आहेत, ते साहेबांना ओळखतात. त्यामुळे मला वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा न झालेली बरी. आता तुमच्या एका स्टेटमेंटमुळे लगेच दिवसभर ती बातमी सुरू झाली. आता जर अशा प्रकारची चर्चा कर मग आम्ही काय बोलायला पाहिजे. मग मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे साहेब हे एकाच विमानातून नागपूरला गेले, त्यांना भेटतात. आम्ही कधी हरकत घेतली नाही. अरे एवढं राजकारणामध्ये या असलेल्या भेटीगाठी होत असतात. त्या भेटीगाठी राजकीय झाल्या तर तो मुद्दा होऊ शकतो. त्या भेटीगाठी जर अशा प्रकारे झाल्या तर लगेच त्याच्यावर कुठल्या प्रकारचा आक्षेप घेणं योग्य नाही. मला वाटतं की हा गैरसमज दूर करण्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये विशेषतः तिन्ही पक्षाच्या समन्वय करण्याचा प्रयत्न 100% आम्ही करू. ते गद्दारांच्या छताखाली बैठका कशासाठी? शरद पवारांना बैठकासाठी अख्खं विधान भवन काय ओस पडलं होतं का, असं एक विधान त्यांनी केलं. असं आहे की दुसऱ्या माळ्यावरून आम्हाला आमच्या पक्षाचं कार्यालय 4थ्या माळ्यावर आहे. ते कार्यालय कसं आहे ते संजय राऊतांनी स्वतः बघावं आणि पवार साहेबांना लिफ्टमधून आल्यानंतर बाजूला टाकतात. ती कॅबिन विधानमंडळाची आहे. तिथं एकनाथ शिंदेचं कॅबिन म्हणून तिथं आहे. ती विधिमंडळातलं कॅबिन होतं. एकनाथ शिंदेचं काय ना गद्दारांचे इथं असे गद्दार बरेच आहेत ना. म्हणजे एकच काय महाविकास आघाडी फुटली त्याला कारणे अनेक पक्षाची आहेत. मग त्यांच्याबरोबर आपण जेव्हा बैठक करतो तेव्हा आम्ही असं म्हणायचं काय. पण मला वाटतं याला आता आपणच बातम्या होऊ नये याच्या बाबतीमधली काळजी सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. कुठेतरी एनडीए सोबत जाण्याबाबतच्या पक्षाच्या ज्या चर्चा चालल्या त्यामुळेच कुठेतरी राऊत अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे अजिबात नाही. काल संजय राऊतांनी ज्येष्ठ नेते आहेत, महाविकास आघाडीचे ते समन्वयक आहे, त्यांनी स्पष्ट शब्दात काल सांगितलं की पवार साहेबांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. कारण काल भूमिका सांगितल्यानंतर ते होती ना, त्यांना निश्चितपणाने एकनाथ शिंदे
भेटायला आले त्याच्याबद्दल ते त्यांची मी त्रागा समजू शकतो. परंतु मला वाटतं की अशा प्रकारचं NDA सोबत जाण्याच्या वतीमध्ये मी कालही स्पष्ट केले, कुठलीही चर्चा अशी नाही आहे. आणि आमचे खासदार आमदार काल पवारसाहेबांना भेटले, एक संगतीने आहेत आणि त्यामुळे ती कुठल्याही प्रकारचं असलं राजकारण NDAमध्ये जाण्याचा विषय होऊ शकत. वर्ध्यात आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी काळ्या साड्या परिधान करून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध आंदोलन केले. 10 जुलै मागणी दिवस आणि काळा दिवस साजरा करत असल्याचं सांगत आशा सेविकांनी आंदोलनात सहभाग घेतला. BLOच्या कामाची सक्ती आशा सेविकांनी करू नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थात SITUच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मार्च 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेली वाढीव प्रोत्साहन रक्कम तातडीनं लागू करावी, थकीत मानधनाचा एकरकमी भरणा करावा, तसंच किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि कायमस्वरूपी सेवेचा दर्जा द्यावा. आरोग्य शेगाव व्यतिरिक्त कोणतंही काम आशा सेविकांना देऊ नये असं यावेळी स्पष्ट करण्यात आले. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलकांनी काळ्या साड्या घालून सरकार विरोधात घोषणाबाजी करत संबंधित मागण्यांचं निवेदन पाठवले. मागण्यांकडे तातडीनं लक्ष न दिल्यास येत्या 6 ऑक्टोबर रोजी दिल्ली इथं देशव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी दिलाय. नमस्कार, मी अर्चना घुगरे. आज 10 जुलै 2026 आज आमचा मागणी दिवस म्हणून आणि काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहे. ह्या शासनाच्या विरोधात हा दिवस आम्ही साजरा करून राहिलेलो आहे. जे 2025 मध्ये JP नड्डा यांनी आश्वासन दिले होते की आशा वर्करांना 1,500ची मानधन देण्यात येणार, पण 1 वर्ष लोटून गेले तरी त्याची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही आहे. त्यासाठी आम्ही हा काळा दिवस याच्यासाठी करत आहे की शासनाचं लक्ष आमच्याकडे गेलेलं पाहिजे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या. जसं BLOच्या कामाची आता आशा वर्करला सक्ती होऊन राहिली आहे आणि त्याच्यासोबतच गटप्रवर्तकला सुद्धा सक्ती करण्यात येते आणि गटप्रवर्तक आशांना सक्ती करते की नाही, हे काम तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि हे BDO सर, तहसीलदार साहेब यांच्या मिटिंगा लागल्या आणि आशा वर्करला सक्ती करण्यात येत आहे. तर त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे का हे काम टीचरकडे किंवा आशा वर्करकडे देण्यापेक्षा जर बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार मुली आहेत त्यांच्याकडे जर हे काम दिलं तर आणखी सोयीस्कर होईल. आणि त्यासोबतच VHNSCचा प्रश्न आहे आमचा, तो खूप गांभीर्याचा आहे. जर VHNSC मध्ये पहिले VHNSCची सभा आशा वर्कर घेत होते आणि आताही घेतच आहे, पण VHNSCचं जे हे आहे नाव ते आता जन आरोग्य समिती म्हणून कन्वर्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 15 लोकांची बॉडी असते. त्या 15 लोकांमधल्या एखाद्या लोकांचा जर किंवा एखादी सदस्याचा नंबर जर लागला नाही किंवा त्याचं पद आता रिक्त झालं आहे, सरपंच होते, आता प्रशासक झाले, प्रशासक नंतर आता परत पुन्हा सरपंच झाले, अशा भरपूर अडचणी येतात आशांना. त्यांचे ठराव घ्यावे लागतात आणि एखाद्याचा मोबाईल नंबर चुकीचा किंवा एखादी आकडा चुकीचा झाला तर त्याला दोषी आशा वर्कर ठरवली जाते. त्यासाठी आमचं म्हणणं आहे का हे आशा वर्करकडे VHNSCचं काम नको, तुम्ही जे काही बाकी लोक असते त्यांच्याकडेच हे काम राहू द्या आणि आशा वर्करला यापासून मुक्त करा. आशा वर्करला खूप सारे कामं असते, त्यांना माता मृत्यू, बाल मृत्यू, HBNC, HBYC, अतिसार, डेंगू अशा अनेक प्रकारचे कामं त्या करतात. नुकताच आता पल्स पोलिओ झाला, अतिसाराचा सर्वे चालूच आहे, आता डेंगू आणि कंटेनर सर्वे हा सुद्धा आशा वर्करकडे आलेला आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे का आरोग्याचे कामं आशांकडे राहू द्या आणि आरोग्याच्या व्यतिरिक्त जे कामे येते ते अदर लोकांना द्या, एवढीच आमची मागणी आहे. एवढे बोलते मी थांबते. इन्क्लाब जिंदाबाद. जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ठाणे न्हावे इथं पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या पुलाची आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. मुसळधार पावसामुळे पुलाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे स्थानिकांच्या दळणवळणावर परिणाम झालाय. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर आमदार थोरवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेत पुलाची तातडीनं दुरुस्ती करून वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना तात्काळ राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.